नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शिक्षक भरती 2022 संदर्भात नुकतीच मुलाखतीशिवायची यादी प्रसिद्ध झाली आहे। त्यामध्ये जवळपास 5000 प्लस उमेदवारांसाठी किंवा 5000 प्लस जागा रिक्त आहे। मग या रिक्त जागांचे काय होणार आहे? 5000 प्लस जागांसाठीची जी फेरी आहे, ज्याला आपण रूपांतरण फेरी किंवा कन्व्हर्जन राऊंड म्हणतो, हा कधी होणार आणि कसा होणार, हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे। दुसरा, ओपन आणि कॅटेगरीमध्ये कशी झाली तुमची निवड, याबद्दल बरेच परत प्रश्न येतात, त्याबद्दल मागे मी बोललोय, परत एकदा या व्हिडिओत थोडक्यात बोलतो। आणि तिसरा मुद्दा महत्त्वाचा की विथ इंटरव्ह्यूची वेळापत्रक किंवा शेड्यूल कधीपर्यंत येणार आहे। सो याबद्दल आपण जर पोर्टलच्या वेबसाईटला गेलात, पोर्टलवरती गेलात, तर न्यूज बुलेटिनमध्ये सुद्धा दररोज वेगवेगळ्या पद्धतीने तुमच्या प्रश्नांची उत्तरं देण्याचे काम हे पोर्टलवरती केलं जात आहे। सो नक्कीच त्याबद्दल थोडक्यात मी तुमच्याशी बोलतो। आता यामधलं एक प्रसिद्धीपत्रक आहे 2 मार्च 2024, म्हणजेच काल आलेलं प्रसिद्धीपत्रक आहे। त्यात सांगितलेलं असं आहे, काही विद्यार्थ्यांचं चुकून असं झालेलं आहे, दिनांक जी दिलेली आहे 12 फेब्रुवारी 2023, त्याच्या अगोदर त्यांची अर्हता असून सुद्धा त्यांनी स्वप्रमाणपत्रामध्ये नोंद न केल्यामुळे त्यांना या निवड यादीमध्ये किंवा या फेजमध्ये वंचित राहिलेले आहेत। सो अशा उमेदवारांचा परत एकदा विचार करून हा कन्व्हर्जन राऊंड सुद्धा होणार आहे। सो तुम्ही जर स्वप्रमाणपत्र माहिती अद्यावत केली नसेल किंवा माहिती भरली नसेल, नोंद केली नसेल, तर अशा उमेदवारांचा काय असेल, त्यांनी नुकसान होऊ नये या दृष्टीने देखील तरतुदींचा अभ्यास करून यथोचित निर्णय घेण्याचा प्रस्तावित आहे। सो त्याचा विचार ते करत आहे। त्यानंतर पुढचा मुद्दा आहे रिक्त पदांच्या भरतीची बरीच प्रक्रिया। आता रिक्त पद 5000 प्लस बाकी आहे, भरतीची बरीच प्रक्रिया शिल्लक असून ती यथाशीघ्र पूर्ण करण्याचे प्रशासनाचे नियोजन आहे। प्रशासकीय मुद्द्यांचे निराकरण न्यायोचित पद्धतीने करण्यात येणार असून याबाबत कोणत्याही मुद्द्याच्या सोडवणुकीसाठी उमेदवाराने अधिकृत ईमेल वरती संपर्क साधावा। आता लक्षात घ्या, 5000 प्लस विद्यार्थ्यांसाठी 5000 प्लस जी रिक्त जागा आहे त्या जागांसाठी उमेदवारांची निवड करायची, पण निवड करण्याच्या प्रोसेससाठी सगळे न्यायोचित जेवढे निर्णय आहेत त्याचा आधार घेऊन ही प्रक्रिया राबवली जाणार आहे। म्हणजे रिक्त जागा सुद्धा भरल्या जाणार आहे, विदाऊट इंटरव्ह्यूच्या ज्या रिक्त जागा आहेत त्या सुद्धा भरल्या जाणार आहे। मग लक्षात घ्या, ही जर भरायची असेल 5000 प्लस उमेदवारांच्या जागा 5000 प्लसच्या, तर ह्या भरल्याशिवाय तुम्हाला मुलाखतीची शेड्यूल मिळणार नाही। मुलाखतीचे शेड्यूल मिळणार नाही, मुलाखतीचे वेळापत्रक तुम्हाला मिळेल का, तर वेळापत्रक मिळू शकत नाही, कारण हे भरल्याशिवाय पुढे जाता येत नाही। कारण इथून जे विद्यार्थी सिलेक्ट होतील, ज्यांची निवड होणार आहे, ते विद्यार्थी त्याच गटासाठी मुलाखतीला त्यांचा विचार केला जाणार नाही। सो या रिक्त जागा भरणं हे काम सध्या मोठ्या लेवलला करणं गरजेचं आहे, किंवा त्याच्यासाठीच हा सगळा प्रयत्न चालू आहे। त्याच्यानंतर तुमचं मुलाखतीची लिस्ट लागणार आहे। अजून एक परिपत्रक आहे 1 मार्च 2024, त्यामध्ये 4था आणि 5वा पॉइंट मी तुम्हाला दाखवतो। त्यात त्यांनी काय सांगितलंय बघा, वरील बाबीमधून वेळ काढून निवड समिती समांतर आरक्षणातील रूपांतरण फेरीसाठी म्हणजेच कन्व्हर्जन राऊंड साठी पूर्व तयारी करीत असून, आता कन्व्हर्जन राऊंड कसा असावा, कसा घेतला जाऊ शकतो, आता याला जरी आपण म्हटलं रूपांतरण फेरी, समांतर आरक्षणातील रूपांतरण फेरी आहे, म्हणजे समांतर आरक्षणानुसार जी पद भरायची आहे त्या पदांसंदर्भात ही रूपांतरण फेरी कशी असावी यासाठी सगळी प्रोसेस ते चेक करत आहे। त्याला वेळ लागणार आहे, कशी असेल प्रोसेस, काय असेल प्रोसेस, विद्यार्थ्यांना कसं सांगायचं, कशी असणार आहे, हे सगळं ते प्रॉपर अनालिसिस करत आहे आणि याची लिस्ट लागणार आहे। पूर्वतयारी करत असत त्याबाबतची प्रचलित कार्यपद्धतीनुसार लवकरात लवकर पुढील कार्यवाही करण्याचे नियोजित आहे। यामध्ये पहिल्या फेरीत स्थान प्राप्त न झालेल्या अनेक उमेदवारांना निवड यादीत स्थान मिळण्याची शक्यता आहे। पहिल्या फेरीत असे उमेदवार असतील ज्यांची निवड झाली नाही, अशा उमेदवारांना आता संधी आहे परत या पहिल्या फेज मधला, पहिल्या टप्प्यातला हा सेकंड प्रकारमध्ये, ज्याला आपण रूपांतरण फेरी म्हणूया, त्यामुळे तुम्हाला संधी मिळू शकते। आता हे झाल्यानंतर पुढचा मुद्दा महत्वाचा आहे, ज्यांना विथ इंटरव्ह्यू जायचं आहे त्यांच्यासाठी या वरील प्रमाणे जास्तीत जास्त उमेदवार विदाऊट इंटरव्ह्यू या टप्प्यामुळे सामावले गेल्यानंतर, हा मुद्दा महत्वाचा आहे, गेल्यानंतर म्हणजेच हे 5000ची म्हणजे विदाऊट इंटरव्ह्यू मधले जेवढे जागा आहेत त्या झाल्यानंतर, सामावले गेल्यानंतर विथ इंटरव्ह्यू संदर्भात प्रचलित कार्यपद्धतीनुसार कारवाई करण्याचे प्रस्तावित आहे। म्हणजेच हे 5000 प्लसचा रूपांतर राऊंड झाल्यानंतर, सगळे विद्यार्थी सामावल्यानंतर मग तुमची फायनल लिस्ट येणार आहे। आता लक्षात घ्या, त्या पहिल्या मुलाखतीशिवाय ज्या विद्यार्थ्यांची निवड झाली आहे, ज्या गटातून निवड झाली त्या गटात तुम्हाला मुलाखतीला चान्स नसणार आहे। सो ज्या गटात तुमचं सिलेक्शन नाही झालं त्या गटासाठी मात्र तुम्हाला मुलाखतीला चान्स असणार आहे। किंवा सेकंड फेज मध्ये सुद्धा जिथे तुमची निवड झालेली आहे आता फेज 1 मध्ये, तो गट सोडून फेज 2 मध्ये उर्वरित गटासाठी तुम्हाला ऑप्शन्स असणार आहे। अन्यथा ज्या ठिकाणी तुम्ही सिलेक्ट झाला
येणं कारणाने तुम्ही गेला नाही, सिलेक्ट झालात पण गेला नाही, तरी सुद्धा त्या गटासाठी तुम्हाला पुढे ऑप्शन मिळणार नाही. विथ इंटरव्ह्यू मध्ये पण नाही, फेज 2 मध्ये पण मिळणार नाही, याची पण तुम्ही व्यवस्थित नोंद घ्यावी. सो आत्ताच तुम्हाला प्राधान्यक्रम देत असताना विचार करणं गरजेचं आहे. कदाचित म्हणजे आता तुम्ही दिलेला आहे हा विषय सोडून द्या, पण इथून पुढे सुद्धा अशी जे नवीन उमेदवार असतील, अभियोग्यता धारक असतील किंवा ज्यांनी अजून प्राधान्यक्रम दिला नाही, पुढे त्यांना द्यायचा आहे, त्यांनी पण विचारात घ्यायला पाहिजे. अजून काही शंका असेल नक्की कमेंटद्वारे ह्या व्हिडिओच्या माध्यमातून कळवा मला. तुमचे प्रश्न असतील तर आपला एक ग्रुप बनला आहे, शिक्षक भरतीचा एक व्हॉट्सअपचा ग्रुप आहे. त्या व्हॉट्सअपच्या ग्रुपला तुम्हाला जॉईन होता आलं तर जॉईन व्हा. तिथे आम्ही सगळ्या प्रश्नांचे निराकरण करतो किंवा काही विद्यार्थी स्वतःहून आता ज्या गोष्टी माहिती झाल्या त्या सगळ्यांना अपडेट करत असतात. काही विद्यार्थ्यांचे डीबी पण झाले, त्यांचं पण अपडेटेशन त्या ग्रुपला मिळत असतं. सो नक्की हा ग्रुप पण जॉईन करा. जॉईन करण्यासाठी एक रिक्वेस्ट तुम्ही मला पाठवू शकता 9420124444 ह्या नंबरला. मी तुम्हाला जॉईन करून त्या ग्रुपला, त्यात सगळे चर्चा चालू असते. नक्की तुमच्या प्रश्नांची उत्तर तुम्हाला तिथे मिळतील. तुर्तास मी थांबतो. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.